एकाच दिवसात ग्लेशियर पण बघितला आणि डेझर्ट पण. लडाख खरंच खूप अनप्रेडिक्टेबल आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. जे की हा आहे सेकंड पार्ट आहे लेह लडाखचा. सो आज आपण जातो आहे नुब्रा व्हॅलीला आणि अजून कुठे कुठे जाऊ काय आयडिया नाही. सो बघूया. आधी ते आपली गाडी पण उभी आहे. सो चलो जाऊया. तर आपली आता चेकपोस्टला चेकिंग झाली की आपण परवा का काल परमिट जी काढलेली ना लडाखसाठी. सो इकडे यायला परमिट लागते. आता म्हणजे आम्ही हायेस्ट पॉईंट वगैरेला जाणार आणि आता नुब्रा व्हॅलीसाठी आलो. सो इकडे परमिशन लागतं आणि स्किनची हालत बघा फक्त काय खराब झाली. एकदम पूर्ण ड्राय झाली स्किन. लिप्स पण पूर्ण फाटले. त्याच्यावर आता वॅसलीन लावली आणि घसात अजून चुकला तर तुम्हाला आवाज तर जाणवत असणार. शरीर थकलं होतं पण प्रवास थांबत नव्हता. ड्राय स्किन, कमी ऑक्सिजन, पण एक्साइटमेंट तरी पण होतं. आणि आम्ही पोचलो एक सेल्फी पॉईंटला, जिकडे एक फूड ट्रक पण उभा होता. आणि तेवढ्यात आम्ही एक सायकलिस्ट बघितला, जो ऑफ रोडिंगवाल्या डिफिकल्ट रोडवर पण सायकलिंग करत होता. आता इथे मी विचार करा, स्वेटशर्ट घातलाय झाडावाला वुलनचा आणि त्याच्यावर जॅकेट घातलाय. म्हणजे इकडे थंडी केवढी असेल. ऊन पण आता पडेल थोड्या वेळाने. आणि दुसरी गोष्ट, काल आम्ही बाईकवरून फिरत वगैरे होतो आणि झोप तर पूर्ण नाहीच झाली आहे. कारण 11:30 12ला काहीतरी झोपलो आणि 6 वाजता उठलो आम्ही. तर थोडा टायर्ड तर आहे. तुम्हाला ते दिसत पण असेल. मान बिन सगळं पूर्ण अंगात जाम आहे. आता आम्ही ह्याच्यात पण बसलेलो आपल्या 12 सीटरमध्ये. ते पण डुलक्या खातच बसलेलो. सो ट्रिप बघूया आपली हळूहळू. जसं पुढे जाऊ तसं ॲक्टिव्ह होईन हळूहळू. लेफ्ट साईडला काय दिसतच नाही, पूर्ण धुकं झालंय. आणि इथे पण वर बघा पूर्ण हे ढग आहेत. आम्ही एकदम म्हणजे विचार करा केवढा आम्ही वर आलोय. नाही दिसत आहे, पूर्ण फॉग धरलाय खिडकीवर. आणि हे बघा पुढे थोडं ग्लेशियर दिसतंय तुम्हाला बारीक बारीक. आम्ही प्रिपेअर्ड नव्हतो, पण लडाखने सरप्राईज दिलं. आम्ही ट्रॅक पॅन्ट्स आणि क्रॉकमध्ये, आणि ग्लेशियर आमच्या समोर होता. आता आम्ही एवढा वर आलो आहे. आजूबाजूला ग्लेशियर आहे. आम्हाला आयडिया पण नव्हती की आता इथे ग्लेशियर वगैरे असणार. आम्ही सेफ्टी शूज वगैरे पण काय नाही घातले आहेत. क्रॉक्स घालून आलो आहे वर. आणि इथे थंडी एवढी खतरनाक आहे की तुम्ही आता हे खिडक्यांवर बघू शकता की खिडक्यांना हात पण नाही लावू शकत, अशी थंडी आहे. आणि खिडक्यांवर पूर्ण वाफ जमा झाली. ते डोंगर होतं जिथे आता आपण ग्लेशियर वगैरे बघत होतो आणि पूर्ण धुकं होतं. आता धुक्याच्या बाहेर आलोय पूर्ण. आपण टायर्ड तर एवढा आहे ना की झोप येते, खूप झोप येते. अंगात ताकदच नाही बिलकुल. तन्मय तिथे झोपलाय मागे. खूप म्हणजे दमलो आहे. अशी झोप येते. डाएट चिवडा आणलेला तो कसा फुगलाय बघा पूर्ण. खरं आपण आता हाय अल्टिट्यूडमध्ये आलोय ना, म्हणून त्याच्यातली हवा पूर्ण जास्त झाली आहे. आणि आता आपण आलो एका जागी. इकडे शूट तर नाही करू शकत, समोर या साईडला शूट करतो. तर हा आहे कॅफे सर्क्यू, द वर्ल्ड्स हायेस्ट फ्रेश ब्र्यू कॅफे ॲट 15,300 फीट. 15,300 फीटवर एक कप कॉफी पण लक्झरी वाटत होती. कोल्ड, अल्टिट्यूड आणि थकान सगळं एकत्र होतं. आता आपण आलो आहे का रेस्टॉरंटमध्ये. मागे बनवतो आपल्यासाठी मोमोज बनवतो. आणि तो बोलतो काय
की आता इथे आम्हाला एवढी थंडी लागते आहे, आम्ही गारटलो आहे. पण तो बोलतो या हमारा गर्मी का टाइम चालू है, बोलतो नहीं तो इधर -50 भी चला जाता है. आणि आता आम्ही एवढं गारटलो आहे अक्षरशः. माझं नशिबात चांगलं आहे की मी आज जीन्स घातली, नाही रोज मी ट्रॅक पॅन्टवर फिरत असतो. जीन्स घातली आहे, एवढा थंडी लागते ना. मी हे बघा स्वेटशर्ट, वुलनवाला स्वेटशर्ट घातला, त्याच्यावर आज जाडा जॅकेट घातला, तरी पण थंडी लागते. सो बघा मोमोज बनवतो तो. दीडशे किलोमीटर नंतर पण डेस्टिनेशन अजून दूर होतं. कधी कधी प्रवास पण परीक्षा घेतो. शंभर ते 150 किलोमीटर झाले. झोप येते नसती, तिथं झोप पूर्ण नाही. आम्ही खूप कंटाळलो. बघूया आता नेक्स्ट स्पॉट कधी येतो याची वाट बघतोय. गुड नाईट. A few moments later. आता एवढ्या साऱ्या ट्रॅव्हल नंतर आपल्या 12 सीटरमधून पूर्ण अंग जड झालं आहे. आणि वेदर तर असा चेंज होतो जसं की काय आणि काय. आधी एकदम मजबूत थंडी होती, आता एकदम कडक ऊन झालं आहे. आणि आम्ही आता आलो आहे मैत्रे बुद्धा टेम्पलला. सो आता इथे बघूया, थोडा टाईम स्पेंड करू. त्यानंतर आम्ही पोचलो डिस्किट मोनास्ट्री, नुब्रा व्हॅली. लेहपासून 115 किलोमीटर. या ठिकाणी शांतता वेगळीच होती. प्रवासमध्ये काही ठिकाणे असतात जे आराम देतात, आणि इकडे आजूबाजूला फक्त सुंदर डोंगर होते, जे की या जागेला अजून सुंदर बनवत होते. वन 130 फीटची स्टॅच्यू आहे, वरून त्यामध्ये डिटेलिंग वर्क एवढी केली आहे. डिटेलिंग एकदम खतरनाक केली आहे. मंदिरमधून आता निघालो आपण, आणि आता कॅमल सफारी या फिर सँड ड्यूनच्या इकडे कुठेतरी जातो. सो बघूया. हे बघा इकडे खाली सँड ड्यून्स आहेत, पूर्ण रेगिस्तान सारखं एकदम. मला वाटतं म्हणून इकडे जास्त गरमी आहे या साईडला, त्यासाठीच. आता आपण थांबलो इथे कॅमल सफारीसाठी, जो की इथे सँड ड्यून वगैरे पण आहे. आणि हे बघा त्याच्या आधी रिव्हर क्रॉसिंग आहे याच्यावरून. आणि ते तिकडे लांब बघा एकदम कॅमल दिसतात. ते आर्चरी वगैरे पण आहे. ते ऊन एवढं आहे की आम्ही डोक्यावर मी माझ्या जिमचा रुमाल घेतला आहे पूर्ण. आता इथे आपण आलो आहे आर्चरीच्या इकडे. इथे आर्चरी आहे. कुठे मारला बघा त्यांनी.
रेडवर म्हणतो. ताकद आहे की नाही ना मनोज दादा खेळत नाही जोरात. ना येल्लो येल्लो येल्लो. ब्लॅक. त्यानंतर येते काकांची भारी कॉमेंट्री. आता शार्दूल नेम धरतोय, पुढचा पॉइंट घेतलेला आहे. शार्दूलने खेचलाय आणि आता हा त्याने सोडलेला आहे आणि तो पण तो ब्लॅक मध्ये गेलेला आहे. त्याने पटकन दाखवतो तुम्हाला मी. शार्दूलने मारलेला हा एक एकदम बॉर्डरवर गेलेला आहे. लिमिटेशन्स असतात पण स्किल त्यांना थांबवत नाही. रेडवरती मारलं त्याला आणि तो बिचारा स्पेशली एबल्ड आहे आणि तो हे पूर्ण ओन करतो. मस्त. तर आता तुम्ही आर्चरी बघितली असणार. आम्ही सगळ्यांनी ट्राय केली आर्चरी. त्यामध्ये तन्मयनी मस्त केलं आणि तो स्पेशली एबल्ड जो होता तिकडचा, म्हणजे त्याचा जो मेन ओनर होता त्याचा शॉप होता तो पूर्ण, त्यांनी एक मस्त केलं. तो स्पेशली एबल्ड असून तो मस्त केलं त्यांनी. आणि आम्ही आता कॅमल सफारीसाठी आलो आहे. पण जेव्हा आलो तेव्हा सगळे कॅमल दिसत होते, आता सगळे कॅमलच गायब झाले. मग दाखवतो. आता हे बघा आम्ही आलो कॅमल सफारीसाठी आणि कॅमल सफारीचा टायमिंग बघा 9:30 ते 12 होता. तर बंद झाला आहे. ग्लेशियर माउंटन नंतर हा डेझर्ट अनएक्सपेक्टेड होता. लडाखमध्ये एकच दिवसात सगळं बघायला मिळालं. कॅमल सफारी मिस झालं पण मोमेंट नाही. आता आम्ही इथे तुम्हाला दाखवलं ना आम्ही आलेलो डेझर्टमध्ये. आता आम्ही फक्त एक ड्रोन शूट केला आहे जो की फक्त ह्यानी काढला आहे DJI. तो आता याच्यानंतर बघा फक्त. त्यानंतर मस्त बोरवेलचं पाणी पिऊन मी गेलो जिकडे ते कॅमल रेस्ट करत होते. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या गाडीमधून जेवायला. आता तिकडून निघून आम्ही आता मस्त जेवायला आलो एका जागी, जो कॅफे रेस्टॉरंट म्हणून आहे. मस्त चायनीज हक्का नूडल्स आणि राईस खाऊन आम्ही निघालो खारदुंगलासाठी. आता एक तास झोपल्यानंतर मस्त मागचे 4 सीट असतात त्याच्यावर झोपलेलो आडवाहून. आता एक तास झोपल्यानंतर आपण आता आलो आहे खारदुंगला, जो की टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. हे बघा, फर्स्ट व्यू ऑफ काराकोरम रेंज. वेलकम यू टू गेटवे ऑफ CHN मार्टी खारदुंगा. आम्ही किती वर आहे बघा, ऑलमोस्ट 18,000 अल्टिट्यूड फीटवर वर आहे.
आणि थांबा आणि आता एवढ्या वेळ आम्ही ऊन लागत होतं आतमध्ये बसच्या आतमध्ये. इतके आता एवढा गारवा आहे ना, कारण आजूबाजूला बघा पूर्ण ग्लेशियर आहे. ते मागे पण पूर्ण ग्लेशियर आहे. तिकडे अजून मागे दाखवू शकत नाही कारण तिकडे सेक्युरिटी रिझन्समुळे नाही दाखवू शकत. मोस्टली या व्लॉगमध्ये पण आपण जेवढे व्लॉग पण केले त्यामध्ये पण अर्ध्यापेक्षा फुटेज मी कापणार आहे, कारण तिकडे आपले मिलिटरी बेसेस in memory of 13 men of 201 Indian regiment who lost their lives forging the Khardinga. मी बोलताना थोडं अडकत असेल, तुम्हाला जाणवत असेल, बट ओठ पूर्ण फाटले. आम्ही रोज वॅसलिन वगैरे पण लावतो, पण इकडे थंडीच एवढी आहे ना की ओठ फाटलेत, घसा पण सुकला आहे, म्हणून बोलायला पण नाही होतं. आणि दुसरी गोष्ट आम्ही एवढ्या हाय अल्टिट्यूडवर आहे की म्हणजे नॉर्मल थोडं चाललं तरी दम लागतोय. आता हे बघा इथून वर जायला रस्ता आहे आणि इकडे लिहिलं आहे की वेलकम यू टू खारडोंगला इज द हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड. म्हणजे ह्याच्यावर आपण जेवढे पण रस्ते जाणार तिकडे बाईक तर मोस्टली घेऊन नाही जाऊ शकत, म्हणजे प्रेफर केलं त्या लोकांनी. रस्त्यातून जाताना ही मस्त सिनेरी बघितली आणि पोचलो हॉटेलवर. तर आता आपण आपल्या हॉटेलमध्ये पोचलो आहोत आणि मजबूत दमलं, सर्दी वगैरे झाली आहे, पूर्ण घसा वगैरे पण चुकला. सो आजसाठी एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.